आता हा झाला एक प्रमाण महाराज. आणखीन एका ठिकाणी तुकोबाराय महाराज सांगतात, परस्त्रीच्या ठाई जो नपुसकासारखा राहतई त्याच्यात आणि कोण्या संन्याशात काही फरक नाही. म्हणजे संसारी असून सुद्धा, ग्रस्ती असून सुद्धा परस्त्रीच्या ठाई जो नपुसकासारखा राहतई त्याच्यात आणि कोण्या संन्याशात काही फरक नाही. तुका म्हणे हेची आश्रमाचे बळ परमपद बळ वैराग्याचे. परस्त्री ठाई जो नपुसक तया अंगी राख असो नसो. परस्त्रीच्या ठाई नपुसकासारख्या राहणाऱ्या माणसाला त्याच्या अंगाला राख असेल तरी ते संन्याशीच, आणि नसेल तरी संन्याशीच. आणि त्याही पुढे जाऊन महाराज आणखीन एक सुंदर असा प्रसंग आहे. तुकोबारायांच्या जीवनात जे प्रसंग घडला होता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात सुद्धा या स्त्रीबद्दल घडलेले आहे. तुकोबारायांना काम जागृत करण्यासाठी तुकोबारायांच्या भजनाच्या ठिकाणी एका मातोश्रीला पाठवून देण्यात आलं. महाराजाकडे जाण्यासाठी काही रक्कम देऊन पाठवून दिलेली स्त्री होती महाराज. आणि ते मातोश्री जाऊन त्या ठिकाणी नाना प्रकारचं प्रयत्न करू लागलेले. महाराजांनी सांगितलं, तुम्ही काही जरी प्रयत्न केले तरी तुमचे प्रयत्न आमच्यापाशी चालत नाही का, आम्ही विष्णुदास आहोत. जाई तू माई नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. हा झाला तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला सुद्धा सुंदर असा प्रसंग आहे. विजापूरच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी पकडून आणली होती महाराज. आणि एका बाजूला ठेवून राजांना विचारण्यात आलं. ते सैनिक विचारू लागले, महाराज आम्ही तुमच्यासाठी खूप सुंदर असं नजराणा आणलेलं आहे. महाराजांनी सांगितलं, असं कसं नजराणा आहे, पेश करा म्हणले समोर. पेश करा म्हणल्याबरोबर महाराज त्या मुलीला आणून समोर उभं केलं. महाराजांनी विचारलं, ह्या मुलीला कुठून आणलं? सांगितलं, विजापूरच्या सुभेदाराची ही सून आहे, आपल्या विरुद्ध पार्टीवाल्याची ही सून आहे, आणि म्हणून त्या मुलीला आम्ही धरून आणले. महाराजांनी सांगितलं, मूर्ख हो, हे आपला सनातन हिंदू धर्माचाही नियम नाही. परस्त्रीला
आपलं आपलं काम काय आहे ते पुरुषासोबत आपण पराक्रम करायचा आहे. एखाद्या स्त्रीवर असा अत्याचार करणं हे आपला धर्म नाही. हे जरी पुढचे काही करत असतील तर आपला धर्म तो नाही. आणि म्हणून महाराज आपण जसं बायलेकीचं बोळवण करीत असतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या विजापूरच्या सुभेदाराच्या सुनाची काकणचोळी करून महाराज मेण्यात बसून सन्मानासह आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वापस पाठवून दिलं. आणि तिथे गेल्याच्या नंतर महाराज पित्याला सांगू लागले, आपलं स्वतःच्या वडिलाला सांगू लागली ती मुलगी, मला तुमचं राज्य असते की तुमचं राज्याचं अस्तित्व किती दिवस टिकते हे मला सांगता येत नाही. पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला माते समान मानून आणि परत मला इज्जतीसह मला घरला पाठवून दिल्याबद्दल आणि ही जी भावना ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांचं राज्य मात्र चिरकाळ असेपर्यंत टिकते सांगितले महाराज. आणि असं आगळं वेगळं चरित्र असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबारायांचे शिष्य म्हणायला काही हरकत नाही, किंवा तुकोबारायांनी ज्यांना वेळोवेळला ज्ञान पाजायचे. एका ठिकाणी सुंदर असा अभंग आहे, दया तिचे नाव भूताचे